शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊन बरेच दिवस झाले होते आणि शेतकरी बांधवांना याबाबत शासनाचा कुठलाही परिपत्रक किंवा गाईडलाईन्स आलेल्या नव्हत्यात आणि या संदर्भात आत्ता एक महत्त्वपूर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आता कोणत्या अटी व निकष असतील हेच आपण सदर GR मध्ये थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दिनांक 2 जून 2026 रोजी सदर GR हा निर्गमित करण्यात आलेला आहे। यात महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते। पर्यायाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते। त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड जी आहे ती करू शकत नाही आणि असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जात नाही। शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये व ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहनपर लाभ 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे। GR थोडा मोठा असल्या कारणाने व्यवस्थित बारकावे बघण्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। यामुळे कोणते शेतकरी पात्र होतील त्याच्या अटी व निकष देखील आपल्याला यातून बघता येणार आहेत। राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतर वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्राने अडकत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शेती क्षेत्रात आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांची थकीत जी कर्जमाफी आहे त्या विळख्यातून काढण्यासाठी सदर शासनाचा प्रयत्न आहे। आता कर्जमुक्तीचे निकष बघूयात। ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1 एप्रिल 2019 ते दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदतीत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांवरील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2 लाख पर्यंत आहे। या शेतकऱ्यांची जमीन धोरणाचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यातील 2 लाख पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। तर बघा, आता जो जमीन जास्त असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवलं जात होतं, आता ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे। सरसकट 2 लाखापर्यंत जे कर्ज असेल ही कर्जमाफी शेतकऱ्यांना आता मिळणार आहे। तसेच उर्वरित वरील जे कर्ज आहे 2 लाखाच्या वरील ते शेतकऱ्यांना एक रकमी भरावे लागेल असे या GR मध्ये नमूद करण्यात आलेले आहे। आता पुढचं, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी ज्योतिराव महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना 1/4/2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत जे पीक कर्ज व उपलब्ध कर्जाचे केलेलं पुनर्गठन आहे। थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांवरील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजास एकूण रक्कम ₹50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेत अंतर्गत 50,000 अधिकतम लाभ हा देण्यात येणार आहे। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे OTS। तर या अंतर्गत आता सदर योजनेमध्ये जो 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यावरील एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुदत व व्याजासह 30/9/2025 रोजी असलेली किंवा 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित खात्याची जी रक्कम आहे 2 लाखांपर्यंत अशा शेतकऱ्यांना प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली जी रक्कम आहे ती बँकेस संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल। अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एकवेळी समझोता म्हणजे OTS हे 2 लाख पर्यंत सदर योजनेचा लाभ हा मिळणार आहे। आता बघा, ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखावरील जे कर्ज असेल त्यांना वरची जी रक्कम आहे ती एक रकमी भरून सदर योजनेचे अंतर्गत लाभ घेण्यासाठी त्यांना हा समझोता करावा लागणार आहे। आता प्रोत्साहनपर लाभ म्हणजेच ₹50,000 जे शेतकरी नियमित कर्जदार आहेत किंवा कर्जफेड करत आहे अशा शेतकऱ्यांना आता ₹50,000 पर्यंतचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे।
तर हेच होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद.